इंडियन रेल्वेचा लास्ट स्टॉप, याच्या पुढे ट्रेन जात नाही. मित्रांनो आता आपण तिरुपती स्टेशनला. मित्रांनो आम्हाला नांदेडचा एक मित्र भेटला, मराठीच आहे. हां, राम 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 राम. ट्रेन बघा मित्रांनो, बाबा आझमच्या जमण्याची. हे ग्रीन कलरच्या ट्रेन, आता हे दिसतच नाही ग्रीन कलरच्या ट्रेन. या पाकिस्तानमध्ये दिसतात फक्त. अरे रे काय केलं, हे पण रेकॉर्ड झालं पाहिजे. झालं का रेकॉर्ड? कॅरी बॅगमध्ये पूर्ण टोमॅटो वगैरे टाकले, सॉस पण आहे. नंतर हे चाट मसाला. चला मग आता भेळ खाऊया. आता कोणतं स्टेशन आहे? कुटक्कम काय नाव आहेत, वाचायला पण थोडं कठीणच नाव आहे तिकडे, कटप्पासारखे आहेत. 84 अरे बाप, 74 78 79. बापरे. बघा मित्रांनो, तुम्ही कधी फिरणार? एवढे वयस्कर लोक फिरतात. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर व्हिडिओ टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल मी आज कुठे जात आहे. तर मी साऊथ इंडियामध्ये जात आहे. ही माझी फर्स्ट जर्नी आहे साऊथ इंडियामध्ये. आतापर्यंत साऊथ इंडिया पाहिलेलं नाही आहे. तर मी बरेचसे ठिकाण फिरणार आहे साऊथ इंडियामध्ये. मजा येईल. हा प्रवास मी तुम्हालासुद्धा दाखवेल. ही ट्रेन जर्नी. आज माझी ट्रेन आहे पुणे ते कन्याकुमारी. तर चला मग आता आपण भेटूया पुणे स्टेशनला. तर मित्रांनो, मी आता पुणे स्टेशनला आलो आहे आणि पुणे ते कन्याकुमारी एक्सप्रेस लागली आहे. तुम्ही बघू शकता. नंबर आहे 16381. तर नक्की बघा आजचा पूर्ण व्हिडिओ. मी तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवणार आहे पुणे ते कन्याकुमारीपर्यंतचा. कन्याकुमारीला पुण्यावरून जायला 2 ट्रेन आहेत, एक नागरकोइल एक्सप्रेस आणि एक कन्याकुमारी एक्सप्रेस, जिथे मी जात आहे. तर ही 11:15 वाजता असते आणि ती 12:15 वाजता असते नागरकोइली. ती नागरकोइली पर्यंत असते. खूप लांबचा प्रवास आहे. जवळपास 36 घंटे लागतील आम्हाला कन्याकुमारी पोहोचायला. चला मित्रांनो, आता आम्ही झोपतो. आता आपण भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट. तर मित्रांनो, आता आपण भेळ करूया. भेळचं सगळं साहित्य आणलंय सोबत आम्ही. तर हे आमचे फॅमिली मेंबर. आता आपण मस्त भेळ करूया. अरे रे काय केलं, सवय नाही त्याची मला. सॉरी. हे पण रेकॉर्ड झालं पाहिजे. झालं का रेकॉर्ड? मित्रांनो सॉरी, मगाशी ते सगळं सांडलं टोमॅटो ते ओढताना. आता परत करतोय मी, टमाटे परत कापतोय. हे बघा मित्रांनो, आता मित्रांनो थोडा जुगाड केला मी. हे आमच्याकडे तसं पातेलं काही नाही आहे, तर मग कॅरी बॅगमध्ये पूर्ण टोमॅटो वगैरे टाकले, सॉस पण आहे. नंतर हे चाट मसाला वगैरे. तर आता काय करायचं, आता फिरवायचं. जमलं का? आता याच्यात टाकायचा चाट मसाला. हे अक्षयच्या आईनं आणले सगळं सामान भेळचं. थँक्यू काकू. तर याच्यावर टाकतो सॉस. आता झाली माझी भेळ रेडी. चला मग आता भेळ खाऊया. आंध्र प्रदेशची लँग्वेज आहे तेलुगू, कर्नाटकची कन्नड आहे, केरळची मल्याळम आहे आणि तामिळनाडूची तामिळ आहे. तर ही जी ट्रेन आहे कन्याकुमारी एक्सप्रेस, ही 4 स्टेटमधून जाते. 5 महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक,
कर्नाटकचे 1-2 स्टेशन आहेत, नंतर आंध्र प्रदेश, मग केरळ नंतर तामिळनाडू शेवटी। भाई साहब केरल से और हिंदी बोल रहे थे, तो बोल रहे कि ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं आएगा, तुम्हाला प्रॉब्लम येणार नाही लँग्वेजमध्ये। टूरिस्ट प्लेस पे ज़्यादा कुछ ऐसा प्रॉब्लम आता नहीं वैसे। तमिलनाडु रामेश्वर जाना उसी टाइम में भी और कुछ टिपिकल तमिल विलेज फैमिली है ना, तो हिंदी का थोड़ा प्रॉब्लम होता है। हिंदी का आता है, इंग्लिश तो बोल लेंगे। इंग्लिश बोल सकते, कन्याकुमारी में कोई भी प्रॉब्लम नहीं है। ट्रेन बघा मित्रांनो, बाबा आझमच्या जमण्याची, हे ग्रीन कलरच्या ट्रेन, आता हे दिसतच नाही ग्रीन कलरच्या ट्रेन, या पाकिस्तानमध्ये दिसतात फक्त। अशी ट्रेन मी इथं बघितली होती कुठं पंजाबमध्ये, अटारी बॉर्डरला गेलो होतो ना, तेव्हा सेम ट्रेन होती, पण त्याचा कलर चॉकलेटी होता, ग्रीन होता। इकडच्या प्लॅटफॉर्मचं मला खासियत वाटलं आहे, जेवढे पण प्लॅटफॉर्म आहेत ना साऊथ इंडियामध्ये, तुम्हाला एकदम क्लीन दिसतील, कचरा फार कमी करतात हे लोक। रेणीकुंटा स्टेशन आलं आहे आता। या स्टेशन नंतर नेक्स्ट स्टेशन आहे तिरुपती, जे तिरुपती बालाजी आहे ना, ते तिरुपतीचं स्टेशन आता 30 मिनिटानंतर येणार आहे। तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे तिरुपती स्टेशनला, जे की तिरुमला जे मंदिर आहे ना, इथून जवळपास 25-30 किलोमीटर आहे। बाय बस जावं लागते तिरुमलाला, पण तुम्हाला हे या स्टेशनला उतरावं लागते। तर आणि तिकीट जवळपास 2000 रुपये थर्ड ACचं, इकॉनॉमीचं पण तेवढंच आहे, 100 रुपये कमी आहे, आणि जनरल स्लीपरचं 800 रुपये तिकीट आहे। तर 800 रुपयेमध्ये तुम्ही पुणे ते कन्याकुमारीपर्यंत जाऊ शकता। बघा किती लांब ट्रेन आहे। तर माझी वरची सीट आहे मित्रांनो, यावेळेस मला साईड अप्पर मिळालं नाही। हिमाचल ट्रिप, पंजाब हिमाचलच्या ट्रिपमध्ये मला पूर्ण साईड अप्पर मिळालं होतं। आलं कोइंबटूर स्टेशन, हे सुद्धा तामिळनाडूमध्येच येते। ह्याच्यानंतर पलक्कड जे आहे, पलक्कड मग केरळमध्ये एंटर करणार ट्रेन पलक्कडपासून। तर मित्रांनो, आता आपण केरळमध्ये एंटर केलं आहे, आणि केरळमधलं पहिलं स्टेशन आलं आहे पलक्कड म्हणून आहे। तर पलक्कडमध्ये माझा मित्र पण राहतो, माझ्या ऑफिसमध्ये काम करतो, रोहित म्हणून, तर त्याचं ते गाव आहे। आता आपण पोचतो पलक्कड स्टेशनला। तर एकदम सुंदर शहर आहे, बघण्यासारखं आहे ॲक्च्युली। मान्सूनमध्ये तर हे खूप छान असते, मान्सूनमध्ये बघण्यासारखं आहे। चला मग आता गुड नाईट, परत भेटूया आपण सकाळी। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7:15। करुणागपल्ली स्टेशन आहे केरळमधलं, आणि आता पोचलो कोल्लम जंक्शन। लेडीज एकदम ट्रॅडिशनलमध्ये दिसतात। लुंगीवाले लोक दिसणार नाही, पण तुम्ही सिटीमध्ये गेले तर इकडे बरेच लुंगीवाले माणसं सापडतील। हिरवा कंदील भेटला आपल्या गाडीला।
आणि इकडे लोकसंख्या पण कमी आहे. सेम कोकणसारखंच आहे आपल्या, जसं आपलं कोकणचे स्टेशन आहेत ना असे नीट अँड क्लीन, तसंच इकडचं वातावरण पण सेम तसंच आहे. आता बघा आज असं वाटतं की पाऊस पडतो काय. इकडे फक्त आता इकडे लोक आहे ना लुंगी घालतात, कोकणमध्ये लुंगी नाही घालत. हे परचूर सगळं जिलब्बे आहे, काहीच समजत नाही आईला. म्हणजे हिंदी अमाऊंट ठीक आहे, नाही तर ते जिलब्बे समजतच नाही काय आहे. आता कोणतं स्टेशन आहे? कुटप्पम काय नाव आहेत, वाचायला पण थोडं कठीणच नाव आहे तिकडचे, कटप्पासारखे आहेत. काय हे यूट्यूबसाठी आहे, चॅनल आहे यूट्यूब. चांगलं वाटलं तुम्हाला भेटून, इतके दूर आले तुम्ही. ते या वयात आता 60च्या वरच आहेत. 84 अरे बाप, 74 78 79. बापरे. बघा मित्रांनो, तुम्ही कधी फिरणार, एवढे वयस्कर लोक फिरतात. आता माझे मित्र सोबत नसतात फिरायला, तर मला एकट्याला फिरायला लागते कधी कधी. वा वा, धन्यवाद तुम्हाला, आमचा आशीर्वाद बाबा तुमचा. चांगलं आहे, तुम्ही या वयात जवान आहे अजून पण. इकडचे बरेचसे लोक आहे ना केरळचे, फॉरेनमध्ये काम करतात. म्हणजे सौदी अरेबिया असो किंवा मग मिडल ईस्टमध्ये तिकडे जास्त काम करतात. सायंटिस्ट आहेत, बरेचसे IT कंपनीचे हेड आहेत. तर हे केरळचे लोक खूप हुशार असतात. बापरे, मोठं स्टेशन आहे. तंजावर, एम्मोर, कोल्लम. आता हे जे गाव आहे ना तंजावरला सुद्धा आपले मराठे होते त्यावेळेस. मराठ्यांचं तिथं राज्य होतं तंजावरला. चला आपण स्टेशन बघूया कसं आहे. भरतनाट्यम आणि लोक बघा इकडे बरेच दिसतील तुम्हाला लुंगीवाले. आता हे आपले सगळे महाराष्ट्रातून आलेत, छत्रपती संभाजीनगर. आता हे चालले. कोकणसारखं नेचर पण आहे इकडं आणि कोकणसारखी गरमी पण आहे. ह्युमिड क्लायमेट जास्त वाटते. आता हे सेम तामिळनाडूमध्ये पण आम्ही समुद्राजवळ जाणार आहे, तर तिथे पण असंच क्लायमेट राहील. इथून तुम्हाला एक दाखवतो. आता ही ट्रेन उभी आहे ना, कन्याकुमारी टू पुणे ट्रेन उभी आहे बाजूला. म्हणजे आता ही जाते पुण्याला. कोइंबतूर नंतर पूर्ण ट्रेनच खाली झाली. मित्रांनो, इंडियन रेल्वेचं एक विशेषता आहे की जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करता तर तुम्हाला बरेचसे गाव पाहायला मिळतात, जे की तुम्ही ते फ्लाईटमध्ये वगैरे तसं एक्सपिरियन्स करू शकत नाही. पण तुम्ही जेव्हा ट्रेननं प्रवास करता तेव्हा तुम्हाला पूर्ण इंडियामध्ये सिनिक व्ह्यू पाहायला मिळतात, जे इंडियामध्ये आहेत. रिमोट लोकेशन आणि असं सुंदर सुंदर गावं. तर मला तर फार आवडतो रेल्वेचा प्रवास. थोडा टाईम लागतो आणि तिकीट पण कमी असते. आता इकडे मला माउंटन दिसत आहे फर्स्ट टाइम. इकडं नारळ झाडं खूप आहेत, म्हणजे कोकणपेक्षा जास्त दिसतात इकडं नारळ झाडं. काय लँडस्केप यार जबरदस्त आहे का नेचर. पावसाळ्यात बघणार काय. हे काय भात शेती का काय माहीत, पण भात शेतीचा मोसम नाही सध्या. नागरकोइल जंक्शन. इकडचे लोक जास्त घाण नाही करत आणि ट्रेन पण एकदम क्लीन होती. म्हणजे बाथरूम वगैरे जे आहेत, वॉशरूम वगैरे चांगले होते. म्हणजे ते स्वच्छ पण करत होते आणि तसं पण इकडचे लोक घाण नाही करत.
म्हणजे गुटखा नाही खात, सिगरेट नाही पित त्या टॉयलेटमध्ये. त्याच्यामुळं सिविक सेन्स आहे इकडच्या लोकांना, जसं कोकणसारखं आहे ना सेम तसंच आहे. बऱ्याच ट्रेन आहे ना इथं पण येतात मुंबईपासनं पुण्यापासनं. तर हा पण स्टॉप तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला डायरेक्ट ट्रेन नाही भेटली कन्याकुमारी तर अल्टरनेट ऑप्शन हा आहे नागरकोइलीचा. चलो थँक्यू अंकल. तर केरळचे लोक मला आतापर्यंत चांगले वाटले. आता हे तामिळनाडूचे आहेत. यांनी माझ्या सासूबाईंना सकाळी चहा पण दिला होता घेऊन. मी कम्युनिकेशन करत राहतो इकडच्या लोकांसोबत पण, म्हणजे जिथं जातो तिथं. तर आतापर्यंत चांगले वाटले लोक, म्हणजे सॉफ्ट आहेत, सॉफ्ट स्पोकन आहेत. मित्रांनो आम्हाला नांदेडचा एक मित्र भेटला मराठीच आहे. हां राम राम. राम 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 राम. काय नाव आहे? धनंजय कदम. अच्छा धनंजय कदम. कुठं कन्याकुमारी हां फिरायला आले? नाही जॉब. अच्छा तुम्ही काम करता का? ओके. अरे वा चांगलं आहे. म्हणजे तुमची ड्युटी एवढं घंटे राहते का? 36 घंटे हां. ट्रेन जायपर्यंत? हां ट्रेन इथून कन्याकुमारीवरून पुणे, हां पुण्यावरून रिटर्न कन्याकुमारी. बाप. म्हणजे उद्या निघेल का? हां 2 दिवस रेस्ट असणार. 2 दिवस रेस्ट. ड्युटी. ओके चांगलं आहे. चांगला आहे हां. इतकं फिरायला भेटते तुम्हाला. अजून इथंच असते का दुसरीकडे ड्युटी असते? दुसरीकडे पण जाते, दिल्ली, कटरा, जम्मू. मेकॅनिकचे काम म्हणजे? मेकॅनिकचं म्हणजे AC मेकॅनिक. AC. अच्छा अच्छा. मेंटेनन्स. अच्छा त्यात एक्सपर्ट आहे तुम्ही. चांगलं आहे. गव्हर्नमेंटसाठी तयारी वगैरे चालू आहे. हो का? हां बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चलो बाय बाय. कसं आहे मित्रांनो, मी लवकर ओळख करून घेतो. म्हणजे लोक माझ्याशी स्वतःहून बोलतात. ते एकतर माझ्याकडे कॅमेरा पण असतो आणि यूट्यूबवरचा फरकच पडतो. चला ट्रेनचा हॉर्न वाजला. चलो चलो. चला आता आमचं लास्ट स्टेशन येणार आहे आणि इंडियाचं सुद्धा लास्ट स्टेशन ऑफ इंडिया कन्याकुमारी. तर 36 घंट्याचा हा प्रवास कसा गेला काही कळालं नाही. त्यामुळे इंडियन रेल्वेचा प्रवास बोर नाही होत. आमचं सामान बरंच आहे, 4 बॅगा. ही सोलो ट्रिप नसल्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते सगळ्यांची. कसा वाटला म्हटलं प्रवास? छान वाटला. मजा आली. हा तुम्ही पहिल्यांदा येते ना साऊथ इंडिया? हा त्याच्या आधी आले? नाही पहिलीच वेळ. तुम्हाला कसं वाटलं? खूपच छान, खूपच सुंदर. इतका तुमचा निसर्ग खूप दुसरा छान टाइम आहे? वाटतंय. हो दुसरा टाइम आहे. दुसरा पण टाइम आहे तसं छान वाटत आहे. हो. तुम्हाला कसं वाटलं मॅडम? भारी. मजा आली? हो खूप. कमळाचे फुल खूप दिसले ना आज? खूप होते, पूर्ण तलाव भरून होते. तर खरंच निसर्ग खूप सुंदर आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो फिरण्यासाठी आणि थोडे पैसे खर्च करावे लागतात. ठीक आहे तुम्ही सामान. आता इकडून समुद्र आहे तिन्ही बाजूंनी. अरेबियन सी, नंतर हिंद महासागर आणि बे ऑफ बेंगॉल. मी आमचं सामान आहे ना या ट्रॉलीमध्ये ठेवलं आहे. 100 रुपये घेतो हा कुली. आमच्या जवळपास 4 ट्रॉली आहेत. इंडियन रेल्वेचा स्टॉप आहे, लास्ट स्टॉप. याच्यापुढे ट्रेन जात नाही. बस याला टच करणार आता. बघा इथपर्यंत ते ट्रेनचं इंजिन होतं, इलेक्ट्रिक इंजिन होतं. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा पुणे ते कन्याकुमारीचा प्रवास? नक्की कमेंट करून सांगा. आता मी व्हिडिओ संपवतो. मग नक्की व्हिडिओ लाईक करा. खूप मेहनत केली आहे व्हिडिओमध्ये. आणि चला मग आता निघूया आपण. जय शिवराय. बाय बाय.